मान्सूनपूर्व पावसाचा राज्यातील 85 तालुक्यांना फटका, 22,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान। अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका। नैऋत्य मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल, पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण। सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी पावसाच्या सरी कायम, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस या सर्व तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी। सलग 2 दिवसांपासून माळशिरस तालुक्यात जोरदार पावसाची बॅटिंग, पावसामुळे 17 बंधारे तुडुंब भरून वाहू लागले। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतात ठेवलेल्या धान पिकांचं नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। मान्सूनपूर्व पावसाने धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर, पुलाचं काम अर्धवट असल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। परभणीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी, परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार, ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सारखी परिस्थिती। रत्नागिरीतील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार, कोकण किनारपट्टी ओलांडत असल्यामुळे जोरदार वाऱ्याच्या शक्यतेने मच्छीमारांच्या सगळ्या बोटी बंदरात, दापोलीमध्ये हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी, पावसाचा जोर वाढल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता, प्रशासन सतर्क। सलग 13व्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग, पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। यवतमाळमध्येही विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमूग पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त। लातूर जिल्ह्यात मागच्या 10 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पिकांचं नुकसान, तर पावसामुळे नदी नाल्यांनाही पूर आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।